माफी मागणार नाही असं कुणाल कामराने स्पष्ट केलंय। माझ्या शो साठी हॅबिटॅट स्टुडिओ जबाबदार नाही असंही कुणाल कामरा म्हणालाय। मी घाबरत नाही, मी कुठेही लपून बसलो नाही, पोलीस आणि तपास यंत्रणांना सहकार्य करण्यास तयार आहे। कुणाल कामराकडून आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्यात आलंय। माझा नंबर लीक करून काही लोक मला सतत फोन करतायत। ते सर्व अनोळखी फोन माझ्या व्हॉइस मेलवर जातात। तिथे तुम्हाला तेच गाणं ऐकायला मिळेल ज्याचा तुम्हाला तिरस्कार आहे। मी जे बोललो तेच आधी अजित पवार एकनाथ शिंदेंना बोलले। मी माफी मागणार नाही, मला या जमावाची भीती वाटत नाही। कोणत्याही कायदेशीर कारवाईला सामोरं जाऊन पोलिसांना सहकार्य करेन। हॅबिटॅटमधील तोडफोड आणि पूर्वसूचना न देता हातोड्यानं हॉटेलमध्ये तोडकाम करणाऱ्यांना कायदा निष्पक्ष आणि समान रीतीने लागू केला जाईल का? एल्फिस्टन पूल किंवा मुंबईतील जलद गतीने पाडण्याची आवश्यकता असलेली इमारत मी पुढच्या शो साठी निवडेन। कॉमेडियन कुणाल कामराला पोलिसांकडून व्हॉट्सअपद्वारे समन्स पाठवण्यात आलं। दाखल गुन्ह्यात चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स पाठवण्यात आलं। कामराच्या खारमधील घरी समन्सची एक कॉपी देण्यात आली आहे। कुणाल कामरा महाराष्ट्राबाहेर असल्यानं व्हॉट्सअपद्वारे हे समन्स पाठवण्यात आलं आहे। कुणाल कामरा चौकशीला कधी हजेरी लावतो हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। कुणाल कामराच्या माहीम इथल्या घरी ही नोटीस देण्यात आली आहे। कुणाल कामरा घरी नसल्यानं त्यांच्या वडिलांनी ही नोटीस स्वीकारली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आता आपल्यासोबत आहेत। कृष्णा, एकतर कुणाल कामरा नेमका आता कुठे आहे त्याबद्दलचे अपडेट, आणि दुसरी गोष्ट नोटीसमध्ये नेमकं काय सांगण्यात आलंय? सौरभ, आपण पाहतोय की खार पोलीस ठाण्यामध्ये कुणाल कामराच्या विरोधामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्या विरोधामध्ये तपास सुद्धा केला जातोय। मात्र कुणाल कामराला चौकशीला बोलवण्यासाठी खार पोलिसांचं पथक माहीम मधल्या याच कटारिया कॉलनीमध्ये काल आलेलं होतं। इथं त्याचं घर आहे आणि या घरी त्याचे आई वडील राहतात, सिनियर सिटीजन आहेत, आणि त्यांच्याकडे खार पोलिसांनी ही नोटीस दिलेली आहे। या नोटीसमध्ये लवकरात लवकर चौकशीला हजर राहण्याची जी काही सूचना आहे ती कुणाल कामरासाठी देण्यात आलेली आहे। मात्र कुणाल कामरा काल या घरी नव्हता, त्यामुळे त्याच्या वडिलांनी ती नोटीस जी आहे ती स्वीकारलेली आहे। मात्र दुसरीकडे खार पोलिसांनी तीच नोटीस जी आहे ती कुणाल कामराच्या व्हॉट्सअपद्वारे त्याला पाठवलेली आहे आणि चौकशीला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। माहीम मधल्या कटारिया कॉलनीमध्ये सी बिल्डिंगमध्ये कुणाल कामराचं घर आहे। इथे त्याचे आई वडील राहतात आणि त्यांच्या घरी खार पोलिसांचं पथक पोहोचलेलं होतं। काल जेव्हा हे सगळे कुणाल कामराच्या विरोधामध्ये शिवसैनिक आक्रमक झालेले होते, तेव्हा खबरदारी म्हणून सगळ्या शिवसैनिकांची आक्रमकता पाहता पोलिसांनी त्याच्या घराला सुरक्षा सुद्धा दिलेली होती। काल दिवसभर पोलिसांचं पथक इथे होतं। मात्र नोटीस जी आहे ती रात्री उशिरा खार पोलिसांच्या वतीनं या कटारिया कॉलनीतल्या घरी त्याच्या देण्यात आलेली आहे। त्यामुळे कुणाल कामराला नोटीस प्राप्त झाल्यानंतर व्हॉट्सअपद्वारे जी काही नोटीस मिळालेली आहे त्या अनुषंगाने तो खार पोलिसांच्या चौकशीला कधीपर्यंत हजर राहतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दुसरीकडे आपण पाहतो की शिवसैनिक मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक आहेत। गुन्हा दाखल करून जी काही कारवाई पोलिसांच्या माध्यमातून केली जाते आहे त्यानंतर कुणाल कामराची नंतरची भूमिका जी आहे ती त्यांना आत्ताच स्पष्ट केलेली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना सविस्तर आपली या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे आणि मी माफी मागणार नाही हा जो स्टँड आहे त्यांना क्लिअर केलेला आहे। मात्र कायद्यानुसार नियमात राहून जी काही शिक्षा होईल किंवा जी काही चौकशी असेल ती जरूर करावी, त्या चौकशीला मी पूर्णपणे सहकार्य करेन, मात्र मी माफी मागणार नाही हे कुणाल कामरानं काल सोशल मीडियावरती पोस्ट करून